मनोज जरांगे पाटील यांनी 5 दिवस केलेल्या उपोषणावेळी सरकारनं कायम सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळेच मराठा समाजाला अपेक्षित असलेले निर्णय घेऊन त्यांना दिलासा मिळवून दिला असल्याचं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समिती गठीत केली होती. त्या कमिटीनं केलेल्या कामाच्या बळावरच मराठा समाजाला न्याय देणं शक्य झालं असल्यानं या कमिटीतील सर्वांचं शिंदे यांनी अभिनंदन केले. मराठा समाजाला दिलासा देताना याबाबत सर्वकष चर्चा करूनच हा निर्णय घेतलाय. हैदराबाद गॅझेट तातडीनं लागू करून सातारा गॅझेटची अंमलबजावणी करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. तसंच मराठा आंदोलनादरम्यान ज्यांचा मृत्यू झालाय त्यांना 10 लाख आणि नोकरी देण्याबाबत आपण मुख्यमंत्री असताना निर्णय घेतला होता. त्यातील उर्वरित प्रलंबित प्रकरणं आता निकाली काढण्यात येतील, असंही शिंदे यांनी स्पष्ट केले. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात गठीत करण्यात आलेल्या शिंदे समितीनं 58 लाख नोंदी शोधल्या असून त्यातून 10 लाख मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. त्यासोबतच एससीबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय देखील आम्ही हायकोर्टात टिकवला आहे. हे आरक्षण देतानाही जस्टिस शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्ग आयोगाची स्थापना करून 2,47,00,000 घरांचं सर्वेक्षण करून 58 लाख लोकांचा सर्वे करून मराठा समाजाचं आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण सिद्ध करून त्यानंतर त्यांना 10% आरक्षण दिल्यानं ते नक्की टिकेल असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.